बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसभरातली एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी। सचिन घायवळच्या शस्त्र परवान्यावरून सुरू झालेल्या वादानं आता शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजप असं वळण घेतलं। पुण्यातील गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्याची शिफारस केल्यानं गृहराज्यमंत्री योगेश कदम अडचणीत आले असताना सभापती राम शिंदेही वादाच्या केंद्रस्थानी आले। राम शिंदेंच्या शिफारसीमुळे योगेश कदमांनी शस्त्र परवान्यावर सही केल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते आणि योगेश कदमांचे वडील रामदास कदम यांनी केला। त्यामुळे रोहित पवारांनी राम शिंदेंवर केलेल्या आरोपांना दुजोरा मिळाला। विरोधक योगेश कदमांच्या राजीनाम्याची मागणी करतायत, मात्र गृहराज्यमंत्र्यांच्या कार्यकक्षेत ढवळाढवळ केल्यानं मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आल्याचं सांगत रामदास कदमांनी राम शिंदेंना टार्गेट केलं। कशा प्रकारे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि त्याला कदम पितापुत्रांनी कसं उत्तर दिलं आपण पाहूया। महाराष्ट्र सरकारच्या हातावर तुरी देऊन देशाबाहेर पळून गेलेला आहे। त्याचे गुंड थैमान घालतायत, रस्त्यावरती उभा राहिलेल्या माणसांना जाब विचारला म्हणून गोळीबार करतायत। अशा निलेश घायवळच्या भाऊला सचिन बन्सीलाल घायवळ याला योगेश कदम यांनी रिव्हॉल्वर किंवा शस्त्र परवाना मंजूर केलेला आहे। योगेश कदमांनी जो निर्णय घेतलाय त्याचा खुलासा त्यांनी केलेला आहे। त्याचे जे अधिकार आहेत ते अधिकार त्यांनी वापरलेले आहेत। एखाद्या मोठ्या व्यक्तीने शिफारस केलेली आहे ते तुमच्यासमोर आज ना उद्या येईल, मुख्यमंत्र्यांनी त्यांनी सांगितलेलं आहे। तर हे काय सांगतोय माकड? तो असं समजतो की अख्ख्या जगाचं ज्ञान फक्त मलाच आहे। जे काल मी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलेलं आहे त्या बाबतीमध्ये विरोधक जे टीका करत आहेत, आता मी एवढंच सांगेन की मी या खुर्चीवरती बसलेला असल्यापासून प्रलंबित गुन्हे किंवा गुन्हे दाखल असलेल्या एकाही व्यक्तीला माझ्याकडनं लायसन्स देण्यासाठीची शिफारस झालेली नाही। दरम्यान राम शिंदे कशा प्रकारे वादाच्या केंद्रस्थानी आले तेही पाहूया। निलेश घायवळ जर कुठल्या एअरपोर्टवरनं लंडनला गेला असेल तर ते एअरपोर्ट आहे अहमदाबाद एअरपोर्ट। तिथं काही धाराशिवचे नेत्यांनी सुद्धा त्याला मदत केली, राम शिंदे सरांनी सुद्धा मदत केली, अशी लोकांमध्ये आता चर्चा आहे। आता होम मिनिस्टर साहेबांना विनंती करतो याच्या खोलामध्ये जावा, जे कोणी जबाबदार असतील त्या लोकांना तुम्ही तिथं पकडा। योगेश कदमांनी जो निर्णय घेतलाय त्याचा खुलासा त्यांनी केलेला आहे। त्याचे जे अधिकार आहेत ते अधिकार त्यांनी वापरलेले आहेत। एखाद्या मोठ्या व्यक्तीने शिफारस केलेली आहे ते तुमच्यासमोर आज ना उद्या येईल, मुख्यमंत्र्यांनी त्यांनी सांगितलेलं आहे। तर हे काय सांगतोय माकड? तो असं समजतो की अख्ख्या जगाचं ज्ञान फक्त मलाच आहे। सचिन घायवळच्या शस्त्र परवान्यावरून शिंदेंच्या शिवसेनेच्या रवींद्र धंगेकरांनी वेगळाच दावा केला। पोलिसांनी शस्त्र परवाना नाकारल्यावर आमदार खासदारापैकी कुणीतरी गृह खात्याकडे शिफारस केली असेल, ते कोण होतं हे तपासा अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली। याच्यामध्ये एकदा पोलीस आयुक्तांनी प्रस्ताव नाकारल्यानंतर कोणतरी आमदार खासदार किंवा कोणतरी प्रतिनिधी ही शिफारस करत असून त्या शिफारसीनुसार गृह खात्याकडे असं गृह खात्याला काही माहिती नसतं। पण ज्यांनी याच्यामध्ये शिफारस केले, तुम्ही हे बघा की तुम्ही कदम साहेब टार्गेट न करता तुम्ही जो फॉर्म ज्यांनी सुरुवात केली तिथे जा, त्या फॉर्मवर कोण लोकप्रतिनिधीच्या सह्या त्या बघा, मधली शिफारस कुणी केली ते बघा। तर घायवळ प्रकरणावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी योगेश कदम आणि रामदास कदमांवर निशाणा साधला। आम्ही राजकीय पक्षात काम करतो, आमच्यावरही अनेक गुन्हे आहेत। आम्ही शस्त्र परवान्यासाठी 17 वेळेस अर्ज केले परंतु आम्हाला मिळाले नाही। आमच्यावर कोणतेही गुन्हे नसताना पण जुन्या गुन्ह्याची पार्श्वभूमी पाहिल्यावर अशा पद्धतीनं परवाना देता येत नाही आणि म्हणून गृहराज्यमंत्र्यांनी जो खुलासा केला तो चुकीचा आहे। आणि म्हणून अशा पद्धतीनं सत्तेचा मिसयूज, गुन्हेगाराच्या पाठीमागे उभं राहणं, अशा पद्धतीनं आत्ताचं राज्य सरकार काम करतं हे स्पष्ट होतंय। त्यांना कुठल्याही प्रकारची नीतिमत्ता नाही आणि त्यातूनच अशा प्रकारच्या गुंडांना रिव्हॉल्वरचं लायसन्स देण्याचं काम हे त्यांच्याकडून होणं, त्यांचं एकंदरीत संपूर्ण जो काही इतिहास आहे त्याला ते साजेसच आहे। अशा प्रकारच्या चुका ते सातत्यानं करणारच आहेत आणि मला असं वाटतं की रामदास कदमांची आता उलटी गिनती सुरू झालेली आहे।